आज आपण बनवणार आहोत मटार पनीर रेसिपी. झटपट होते आणि टेस्टीसुद्धा आहे. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत मटार पनीर. अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी ही मटार पनीर रेसिपी. चला मग सुरुवात करूया. तर मी इथं पातेल्यात 1 ग्लास पाणी घातले. 2 टोमॅटो घेतलेत लाल, मोठ्या तुकड्यात कट करून घेणारे. एका टोमॅटोचे 4 भाग असे आणि आता ते पाण्यात घालून घ्यायचे. त्याबरोबर घालणार आहोत आपण 8 ते 10 काजू, 4 ते 5 बदाम. इथं मी लाल मिरची घेतली आहे, बॅडगी मिरची. देठ काढून बिया काढून घेणारे. त्या मिरच्यासुद्धा मी यात घातल्यात. 1 चमचा मगज बी घातले, अर्धा चमचा मीठ घातले. आता हे आपल्याला शिजवून घ्यायचे. तर मी गरम पाण्यात ते शिजवून घेते. इथं 4 मीडियम साईजचे कांदे मी उभे काप करून घेतले. हे आपल्याला तळण्यासाठी लागणार आहे. याचा आपल्याला ब्रिस्टा तयार करायचा आहे, जसं आपण बिर्याणीला वापरतो तसा. तर इथं मी सगळ्या पाकळ्या कांद्याच्या सुट्ट्या करून घेतले. तेल तापलंय. तेलात फुल फ्लेमवर हे आपल्याला एकसारखं हलवत ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे. तर हे आपल्याला फुल फ्लेमवरच एकसारखं हलवत काढून घ्यायचे. कांदा तळतोय तोपर्यंत आपण हे चेक करून घेतोय. ह्याला अजून 5 मिनटं ठेवूया. तर हे पण फुल फ्लेमवर आपल्याला ताट ठेवून शिजवून घ्यायचे. तर इथं मी गॅस ऑफ करते. टोमॅटो छान शिजलाय. इथं आपला कांदासुद्धा तळून झालाय. आता मी हे काढून घेते. एका ताटात काढून घेते आणि दुसरी बॅच तळायला घेते. कांदा जरा पसरून ठेवायचा आहे, जेणेकरून हा गार झाल्यावर कुरकुरीत होतो. तर इथं कांदा तळून होतोय तोपर्यंत आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं 3 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबिरीच्या काड्या घेतल्यात थोड्याशा आणि 1 ते 1.5 इंच आलं. हे मी पाणी न घालता छान असं वाटण करून घेतले. आता हे टोमॅटो आणि तेही आपण मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पेस्ट करून घेणार आहोत. इथं कांदाही छान तळून झालाय. काढून घेते आधी. मोकळा गार करत ठेवलाय अशा पद्धतीने. हा कांदाही थोडा मी वाटणात घेणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यात घालून याची पेस्ट करून घ्यायची. तर इथं आपली टोमॅटो कांद्याची पेस्ट तयार झाली. आता एका कढईत 2 ते 3 पळ्या तेल घालायचे. तूप घातले 2 चमचे. 1 चमचा जिरं घालते. जिरं छान फुललं की हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट घालायची. हे सुद्धा छान परतून घ्यायचे. अगदी झटपट टेस्टी अशी भाजी तयार होते. आता टोमॅटोची प्युरी सुद्धा यात घालून घेऊया वाटलेली. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता यात घालूया मसाले. तर धना पावडर 1 चमचा, अर्धा चमचा जिरा पावडर, पाव चमचा हळद आणि 1.5 चमचा मिरची पावडर घातली. इथं रंग छान येतो ह्याने. 1 चमचा गरम मसाला घातलाय. चवीनुसार मीठ घालायचे. आणि जे तळलेला कांदा होता वाटणात थोडा घेतला होता आणि वरून मी थोडा घालून घेते. ह्याने भाजीला छान टेस्ट येते आणि घट्टपणाही येतो. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर छान लो टू मिडियम फ्लेमवर मी हे एकजीव करून घेतले. आता यात मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून मी हलवून घालून घेतलं. यात कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत मी यात पाणी घालून घेणार आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायची. तर मी इथं मटार शेंगा, ताज्या शेंगांचा मटार वापरला आहे. फ्रोझन मटार वापरला तरीसुद्धा चालेल. तर 1 कप मटार घेतला आहे. ह्याला एक 8 ते 10 मिनटं छान वाफ आणू द्यायची. तर लो टू मिडियम फ्लेमवर मी हे झाकण ठेवून ह्याला वाफ येऊ देणार आहे.
इथं मी 250 ग्रॅम पनीर घेतले. पनीर मी चिरून घेणारे एकसारख्या तुकड्यात, कट करून घेणारे. लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पनीर कट करू शकता. तर स्क्वेअर पीसमध्येच मी पनीर कट करून घेतले. आता आपले 7 ते 8 मिनटं झाले. झाकण काढून बघून घेऊया. तर ताजा मटार असल्यामुळे ह्याला वेळ लागत नाही. व्यवस्थित हलवून घ्यायचे. आता मी यात घालते अर्धा चमचा साखर. ह्याने टेस्ट खूप छान लागते. आता पनीरचे तुकडे ॲड करायचे आणि 2 ते 3 मिनटं फक्त लो टू मिडियम फ्लेमवर हे उकळून घ्यायचे. एक उकळी येऊ द्यायची. जास्त पनीर शिजवलं की चिवट होतं, कडक होतं. तर आता ह्यात मी चिरलेली कोथिंबीर घातली आहे. गॅस ऑफ करते आहे आणि अगदी तयार आहे आपली झटपट मटार पनीर रेसिपी. तर अगदी झटपट टेस्टी अशी रेसिपी आपली तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.